शेट लोक टॅटू साठी रेडी आहेत का? कसं? मला एवढी भीती वाटते, माझ्या लाईफ मधला हा पहिला टॅटू आहे, आयुष्यात कधी एक पण डाग नाही लागला अजून. दादा दोघा तिघांनी मिळून मला येड्यात काढले, म्हणले दुखणार नाही. क्या दर्द हो रहा है मेरे दिल को मालूम है. असं आग होती ना पाठीची, अशी आग. संदीप दादा आडी पोडी चला ऐश्वर्या, थोडा बाकी बघता एकदा. नाही आता नाही बसणार मी, पळून जाईन वरती. माकड तुटलं तो माहिती का? हा नाही नाही का, थोडस क्रॅक झालं असेल ना. माकड तुटला असेल माझं. ते थोडं हे होतं ना. शपथ दादा एक नंबर. हे बघा, हे शूटला निघालेत सगळे. चेअर देखो पीछे. आणि फायनली आम्ही शूट साठी निघालोय. आम्हाला जायचंय डोंगरावर. मस्त साडी घातलीये मी आणि खाली शूज घातलेत का तर आम्हाला डोंगर चढायचा. आणि सगळेजण टीम आमची पूर्ण आली आहे आणि खूप मस्त असं शूट होणार आहे. शूट कशाच आहे हे तर तुम्हाला कळलंय थिएटर पासून. हे बघा इथे सोबत आहे संदीप दादा, ते कशपली एकदम हळूहळू चालली आहे गाडी यांची. यांना आमचं पाठी पाठी यायचंय या डोंगरावरती. 7:30चे किती वाजले? 2. ऐश्वर्या 7:30चे किती? 7:30 वाजता येणार होते हे लोक, आता वाजलेत 2:30. 2. आणि हा तर नुसता शर्ट वाईट टाईट नाही, याची पॅन्टच टाईट करणार. याची इकडं आकली. हा 7:30 कडे तुमचे. याला आहे ना, याला दुधाच्या कढईत मी असा 7:30ला आता शेटला मी 7:30 वाजता उठलो होतो. फक्त अखिलेश शेट उठले नव्हते. मला काय म्हणे 7:30ला आणतो मी शेट. मी त्यांना काय काम आहे, अखिलेश बी तसलाच आहे आमच्या करण. हॅशटॅग किनली पाणी बॉटल. प्रमोशन नाही. काय प्लॅन करून मला घाबरवायची तुमची एवढी हिंमत झाली? हा मला एवढी भीती वाटते, माझ्या लाईफ मधला हा पहिला टॅटू आहे, आयुष्यात कधी एक पण डाग नाही लागला अजून. आणि न घाबरता माणसाने कॉन्फिडन्सनी मला मेसेज करून सांगितलं तुला टॅटू काढून देणार आहे मी, आणि काढावंच लागेल कंपल्सरी. धमकी देते लोक. हा धमकी नाही पण खरंच मला कधी म्हणजे मी खूप घाबरते या सगळ्या गोष्टींना. मी या सगळ्या गोष्टींना लय घाबरते, टॅटू वगैरे आणि काही असो. पण एक आतापर्यंत एवढ्या टॅटू आर्टिस्टने मला मेसेज केला टॅटू काढायचं आपल्याला, असं तसं असं शूट करायचं, मी कधीच ॲग्री नाही झाले. पण दादाने जेव्हा मेसेज केला, मी रोहनला बोलला आपण करूयात म्हणलं प्लॅन. आणि दादांवरती एक असा विश्वास ठेवून, म्हणजे विश्वासातला माणूस आहे म्हणून विश्वास ठेवून हा टॅटू काढते मी. आता शेवटपर्यंत तुम्हाला बघावं लागेल की माणसाच्या अंगातली कला कशी आहे. आणि असंही नाही की कुठे डिझाईन बघितली आणि तीच कॉपी करून आपण आणली. दादाने स्वतः ती डिझाईन केली आहे सगळं. म्हणजे हे दाखवू का एकदा तुम्हाला, दिसतंय का? हे ॲक्च्युअली स्टेन्सिल आहे. येस, फायनल वर्क. आणि जेव्हा फायनल वर्क होईल ना तर ते खूप भारी दिसणार आहे. सो शेवटपर्यंत आमच्या ब्लॉगमध्ये राहा, आम्ही खूप मजा करणार आहे. आधी तर केलीच आहे वरती, वर जाऊन परत खाली आलो. शेवटपर्यंत राहा ब्लॉगमध्ये. आणि थँक्यू दादाला. भाऊ ब्लॉग मध्ये आम्हाला काय बोलता येत नाही, आम्ही फक्त साईड हिरो आहेत. नाही बोलावं लागेल ना, असं कसं. नो साईड हिरो, असे लोक हिरो हिरोईन तयार करतात जे कलाकार असतात स्वतः. तो आर्टिस्ट माणूस आहे स्वतः. साईड हिरो नाही बोलणे का फक्त, तू मेन हिरो आहे. आजच्या शूटचा मेन हिरो कोण आहे दादा? और क्या चाहिए? आमचे लोकेशन बघून आता लोक आलेले आहेत. बघूया आता तिथलं लोकेशन कसं आहे. काय झालं अपडेट चला. काय वाटतंय? नको मग. ड्रिंकचा स्पॉट आहे तर टॅटू बुद्धांचा आहे आणि ड्रिंकचा स्पॉट नको आहे आम्हाला, तर मग कॅन्सल. या स्पॉटला चालेल. भारी. इंजेक्शन आहे इंजेक्शन. दादा हळू बर का.
रडकुंडीला येणार आहे मी आता. करण तुला काढायचं का टॅटू? हॅशटॅग इंजेक्शन. हे व्हॉट इज दिस? याच्या कपाळावर काढायचं टॅटू. नाही ना काय नाही. हा गोंद कारण ते गोंद त्याच्या कपाळावर काय काढायचं माहिती का? हॅशटॅग भुर. मार्केटमध्ये नवीन आले. मार्केटमध्ये नवीन आहे. बघता बघता मार्केट जाम. भीती वाटते कशाची? टॅटूची. होय. दोन पण घरी गेलाय. आता तर इंजेक्शन पण द्यायचे. जास्त तुला कसं वाटतं? नाही पण तुला सांगू का त्या टाइम साडी घालशील त्या टाइम आकिशेट आमचे मार्गदर्शन करत आहेत. मग एवढं खाली आई ते इथून येणार आहे. शेट लोक टॅटू साठी रेडी आहेत का? कसं? लय भीती वाटायला लागली मला. होय. वाटून धुळ नाही लगेच बसती याच्या बघा ना ग्लासवरच लगेच ते थांबते फक्त एक शॉट घेतो मला. नीट धरणं कॅमेरा वाकडा फिरवलाय. ओके. वरती घ्या ना. बाबा हो. बापरे. ठीक आहे तुम्हाला कसं करून झालं का आखी आतमध्ये गेली एवढे तरी काय झालं तुला होय. झालं का चला आता तुम्ही सगळं सांगलो आपण घातला टी शर्ट नाही ना चला रे हसायला येतं का चांबऱ्या दादा फर्स्ट टॅटू आहे ना के फोटो मला लग्नाची कशी मागे इमेज होतो अँथनी मागे ना एक मिनिट आयुष्यभरासाठी झालं सांगणार आहे मी. या दोघा तिघांनी मिळून मला येड्यात काढले. म्हणले दुखणार नाही. क्या दर्द हो रहा है मेरे दिल को मालूम है. ये संदीप भाऊ भी खोटं बोलले माझ्यासोबत. ऐक लय दुखतंय डेंजर. असं आग होती ना पाठीची अशी आग. ते तुला हातावर पण काढायचं होतं त्याचं काय झालं हातावर नाही काढायचं मला. कस्टमर नका थोडं माझे नाही नाही नंतर नंतर आता नाही. आता एक दर्द काफी आहे. मी मस्करी करतोय. लय भारी टॅटू वाटतोय. टेन्शन नका घेऊ. तसं ते माणसाने मला सांगितलं होतं थोडं दर्द होणार आहे. थोडं दर्द होतंय मला. झाल्यावरती मग ते जरा आग व्हायला लागली तिथं. बाकी काय नाही. बाकी माणूस ट्रस्टेड आहे. कधी पण टॅटू काढून हाती प्रॉब्लेम होते बुद्ध नाही बोल बोल के मेरा दर्द छुपा रहा है. आता कसं वाटतंय गरगर. हॅशटॅग होय. पोलिसांना खबर केली का नाही? चष्मा घालताना रेडी कॅमेरा ऍक्शन. नुसते ठोसे. त्रास होतोय पण संदीप दादा केअरफुली काढतात. थोडा थोडा त्रास होतोय. आग होती ते तर सगळ्यांनाच होतं टॅटूने. म्हणजे तुम्हाला छान टॅटू काढायचं तर थोडंसं दुखलं पाहिजे आणि थोडं सहन पण केलं पाहिजे आहे ना. कारण मी 2 शब्द बोला म्हणायच्या आधीच चालू केलं. संदीप दादा आडीपोडी आडीपोडी. अशा प्रकारे ताईंचे 2 शब्द संपलेले आहेत. करण मीच आहे तो करण. माकडावानी कोच कट्टर सिंग. आता तू मरून जा.
हॅशटॅग सिंगल माणूस. तोंड बघतो डेंजर टोचते मला. पण टॅटू सगळं कम्प्लीट करणार आहे अजून. ऐक काही नाही काही नाही कुलची होते उलटे फास्ट काम होणार. असं नाही काय. दिवसभराच्या प्रतीक्षेनंतर हे चांगलं प्रतीक्षा ती प्रतीक्षाच होती मी कळ काढली. चला ऐश्वर्या थोडा बाकी बघता एकदा. नाही आता नाही बसणार मी, पळून जाईन वरती. मला दिवसभर बसवले. म्हणजे मला आहे ना इथं खाली आहे ना ती काय नाही वाटलं जास्त. जेव्हा वरती आलं ना भैया माकड आड तुटलं होतं माहिती का. हा नाही हा ते नाही का थोडस क्रॅक झालं असेल ना. माकड हाड तुटला असेल माझं. ते थोडं हे होतं ना डॅमेज. नाही हो ना. सगळे सकाळपासून सकाळी 14 तास झाले. 14 काम चाललंय. काम 25. पण काय पण म्हण दादाच्या हातात जाऊ दे. कारण जेवढा त्रास झाला ना तो बसला त्रास. तो असं हे नाही होते. म्हणजे टॅटू झाला ना काही काहींना मग त्रास होतो. हात जड असतो काही काहींचा. दादाचा हलका ते आडी पोडी. कधी येत आहे मग तिकडं कधी येत आहे. आपल्या नवीन स्टुडिओचा ऍड्रेस सांगा ना एकदा. नवीन स्टुडिओचा ऍड्रेस जुनच आहे आपलं स्टुडिओ. नाही पण जे ऍड्रेस आता जो चेंज झालाय ना आपला रिसेंटली सीसीसी जवळ झालं विमाननगर. ओके थँक्यू. अजून काही नंतर सांगते थोड्या वेळाने. त्रास होतोय आता. हवं जरा चुरचुर होतीये मुंगी चावल्यावानी. फायनली टॅटू इज रेडी. बापरे एवढं भारी झालंय. ते बाहेर नाही झालं फोन मध्ये भारी दिसते ते. फोन मुळे भारी दिसते खरं सांगा. खरं खर्च केलाय. शपथ दादा चांगलं दिसायसाठीच खर्च केलाय. एक नंबर. माझं फेवरेट हत्ती. कसला भारी झालं. लाईट द्या ना. म्हणजे एवढा वेळ वेट केला त्याचं काहीतरी चांगलं फळ एवढा वेळ भेटलं. म्हणजे एक दिवस. एक दिवस अख्खा गेला याला आम्हाला. पण एक खूप चांगलं फळ भेटलं. आणि एवढं टॅटू काढण्यापेक्षा दादा तर मला अख्खी पाठभर काढ म्हणत होता. पण मला एकदम भीती वाटत होती. त्याच्यामुळे एवढा आम्ही ट्राय केला. खरंच खूप भारी झाला. किती युनिक वाटतंय ते. मला लय आवडलं. एक नंबर हत्ती. हत्ती फेवरेट आहे ना. खतरनाक. आडीपोडी. एक नंबर. थँक्स टू दादा. थँक्यू सो मच बिक्षू टॅटूज. दादा लय भारी वाटते यार. बघत बसं वाटते. मला दिसणार नाही असं. सगळ्या जगाला दिसणार.